आता घोड्याला भूक लागलेली, घोड्याला चारा द्यायला थांबलो आम्ही. सोनूचा घोडा पंक्चर झाला. R1 पाहिला इलेक्ट्रनर बोलतो, नवीन चष्मा लावून दे. पण याला मोबाईल मध्ये यायचा सगळा युट्यूबचा चॅनल एडिटिंग हा करतो. पैसे आले चुकून मुकून, कधी व्हायरल झाला, पैसे विचारायला लागले सगळे हा ह्याला. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे वाजलेले आहेत 6. आता गल्लीतली गाडी निघालेत गणपतीपुळेच्या दिशेने. महाड टू गणपतीपुळे. आता गाडी नंबर 1, 2 आणि 3. काल रात्री मुंबईवरून निघालेलो 8 वाजता. रात्री 1:30 वाजता येऊन महाडला थांबलो मामाच्या गावी झोपायला. आता सकाळी ठरवलेला 4:30-5 वाजेपर्यंत आंघोळ करून इकडून निघू डायरेक्ट गणपतीपुळ्याला दर्शन घ्यायला. तसं काय झालेलं नाही. सकाळपासून जेवढं ठरवलेलं, जेवढं प्लॅनिंग केलं त्याच्यातला एक पण प्लॅन सक्सेस झालेला नाही. आता पुढे बघूया कसं होतं ते. खेड 7 किलोमीटर. नमस्कार. 6 वाजता निघालेलो घरातून, म्हणजे मामाच्या इथून. आता सुप्रभात मित्रांनो. कुठे खेडच्या 15 किलोमीटर आधी थांबलोय पेट्रोल भरायला. आता घोड्याला भूक लागलेली, घोड्याला चारा द्यायला थांबलो आम्ही. महाड मध्ये पेट्रोल टाकायला चान्स होता, पण सोनूला मित्रांना सोडून जायचं नव्हतं. म्हणून मग आता झक मारत मारत गाडी पोचेल की नाही घाबरत आम्ही आलो आता इथपर्यंत. सोनूला 10 शिव्या घालून पोचलो. आता लय बेकार. धोका नाही दिला एवढं लक्षात ठेव तू. गाडीन धोका देईल कशी. रिझर्वला 1 लिटरचा तरी पेट्रोल होतात भेंडी. लय बेकार थंडी, लय मजा येते. थंडी खूप आहे. काळोख पण गेला होता, जरा उजेड आलाय तर अजून मजा येईल. आता बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतोय गणपतीपुळ्याला. आम्ही विचार तर म्हणजे जसा आमचा अंदाज आहे 11 वाजेपर्यंत पोचलो पाहिजे. 11 वाजेपर्यंत जर पोचलो तर मग आंघोळ वगैरे जर केलेलं नाही, तिकडे जाऊन सगळं आंघोळ वगैरे करणार आणि मग मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेणार आणि पुढे प्लॅनिंग. आता सध्या जरा फोटोग्राफर फोटो बिटो काढण्यात बिझी आहेत. गाड्यांचे सेटअप लावलेलं आहे, पाहू शकता तुम्ही इकडे. घोड्याचा मालक उभा राहिला पोच देऊन भेंडी. मित्रांनो फक्त आता जरा असा दव पडलेला आहे, जरा व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू कॅमेऱ्यामध्ये नीट दिसत नाही बहुतेक. हा बघा, जरा वेळ भेटला नाही की लगेच फोन काढून आयटमशी बोलायला लागतो. पोचलेलो आम्ही गणपतीपुळ्याला. आलो, रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि एक नवीन कांड झाला. सोनूचा घोडा पंक्चर झाला.
आता पंक्चर सुरूच दिसणार असं वाटतंय. तूच आहेस मेन. काय बोलतात ते, आमच्या व्लॉगचा फेस व्हॅल्यू तुझ्यामुळेच वाढणार आहे भावा. सोनूची गाडी झालेली आहे पंक्चर आणि आता आम्ही आलोय पंक्चर काढायला. 10 वाजता पोचलो. आंघोळी वगैरे केली सगळ्यांनी, हगून बिगून आले. संडासातला एक घाण वास हगून आल्यावरती, तरी पण एक एक करून हागायला गेले. हगून बिगून झालेल्या सगळ्याचा आंघोळ बिंघोळ केली, चाकल्या बिकल्या खाल्ल्या आणि निघालो दर्शनासाठी. दर्शनाला जायच्या आधीच पहिला काम निघाला. हर्ष गुरु हा गांडू माणूस. गाडी चालवायची लय खास, स्वतःची गाडी आणायला नको. सोनूची आणलेली आहे, काल रात्रीपासून त्याच्या मागे लागलाय. हे तुला झोप आले, मला दे मला दे. तुला झोप आली ना, मला दे साल्या. तुला गाडी ना चालवत नाहीत. मागासपासून दीड कसं राहतोच. आम्ही गेलो इकडं, तू राहिल्यास तिकडं. तसा आज सकाळी मग आता इथं पोचल्या भावाने गाडी घेतली चालवायला, घेतली आणि कांदाल करून आणला. पंक्चर झाला त्याला मरू दे. आपली फुल झाली ना त्याच्या तो बघून घेईल. आपलीला जाता परत टाकायला लागणार आहे मला तर वाटतंय भेंडी. राहणार की गाड्या घेऊया आणि निघूया. काय सोनू एफजेड घेतोय तू? हा मी नाही घेते गाडी, मी पाठी बसतोय. चला मग भेटूया पुढे. आणि हे आता मित्रांनो मागे मंदिर आहे, आम्ही आलेलो आहे, गाड्या लावलेल्या आहेत, चप्पल काढून आता आम्ही चाललोय पुढे दर्शनाच्या लाईनीमध्ये. लाईन खूप आहे, गर्दी आहे. आता काय विकेंडला आले त्याच्यामुळे गर्दी असणारच आहे. व्हिडिओ मध्ये हे सोनू गप रे साले, तू आलायस कुठे आणि तुझ्या तोंडात काय भाषा कुठली ती? अरे हा आलोय आणि मेन कामच राहिलंय. किती यायच्या नाही काय नाही, असे डायरेक्ट येतात गल्लीतल्या कार्टनचा डायरेक्ट एक युट्यूब पेज कडून. युट्यूब पेजला पण ग्रो कर आणि आम्हाला पण ग्रो कर. इकडे जा घेऊन ये सोनू, जा पटकन घेऊन ये. सोनू घेऊ घे रे पैसे आले. पैसे आल्यावर रोटी पण घेतलेली आहे. आता वर तर कर दाखव ओटी बोलतो शांतपणे आणि दाखवत काय नाही. माझ्याकडे पण आहे पैसे आल्यावर मग नाही आणलाय. लाईन मध्ये उभे आम्ही, बाहेरच्या लाईन पार करून मधल्या लाईन मध्ये आलो. आता 3 लाईन पार गेला, आता इकडे 5 आहे. टीबी दर्शन घ्या मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. कावासुकी, लॅम्बोर्गिनी गणी आहे मित्रांनो. इकडे गल्लीतल्या गार्डनने आपली लायकी दाखवलेली आहे. R1 पाहिला इलेक्ट्रनर बोलतो, नवीन चष्मा लावून ते पण. सोनू लावलं बरं. अशा प्रकारे लाईन लावून तर झालेली आमची. आणि इकडे महाप्रसादाचा आस्वाद घेताना भक्त बसलेले आहेत. आता इकडून सरळ जाऊन तुम्ही समोर पाहू शकता मंदिर. थोडीशी लाईन राहिलेली आहे. आता जवळ बहुतेक 15 मिनिटामध्ये दर्शन होईल. दर्शन घेऊ मस्तपैकी. हे थोबडे दाखवा रे तुमचे, हाय बाय करा काहीतरी. एडिटर हे थांब, धक्का देऊ नको.
तर आता आरे वारे वगैरे करून आम्ही आलोय मीरा बीचला. कुठून आलेली रे बोट? साऊथ आफ्रिकेवरून आलेली बोट बघायला. प्रेक्षकांची गर्दी आहे इकडे, प्रेक्षकांची. नजारा बघा, नजारा. ही आपली गल्ली गँग, गल्लीतली कार्टी. ओ भाई ट्रेकिंग आहे इकडे. आयला फेपट्याची चप्पल घालून आलोय. सॉल्ट आहे तो. अरे काय तू बोलतोस आफ्रिकेवरून, तो बोलतो दुबईवरून. नक्की कुठून? साऊथ आफ्रिकेवरून आलेली बोट बघा. बसायचं आहे. चाले अजून जेवलो नाही काय नाही, असेच फिरतोय आणि तो मला बसायचं आहे. हा सकाळपासून नुसते वन भटकतोय. फिरायला आले तर फिरतच चाललोय आम्ही दोघं. अजिबात काय खाल्लाय नाही, पिल्लाय नाही, नाश्ता पण नाही. काय सुका खावा आणलेलं सकाळपासून ते खाल्लाय. त्याच्यानंतरला मग फिरतोय. एकदा रूम सोडले, डायरेक्ट गणपतीपुळे दर्शन घेतला. तिकडे बोललो महाप्रसाद का, महाप्रसादची लाईन बघितली, तिकडून तसाच पळालो. नाही खायचं यायला. तिकडून निघालो, गाड्या काढल्या, ते डायरेक्ट कुठल्या स्पॉटला थांबलो आपण? अरे थांबलो कुठेतरी गणपतीपुळेच्या पुढे थोडा वरती पुढे निघालो ना 5 मिनिटावरती एक समुद्र किनारा म्हणजे वरून रस्त्यावरून दिसत होता. तिकडे थांबलो, गाड्या लावल्या, फोटो काढले. बघितले 2 आयफोन आहेत. आयफोनची बॅटरी पुसवायला लागली, गप निघालो. नाही थांबायचं आम्हाला, अजून खूप हे आहे. आणि आम्हाला सनसेट विनसेट सगळं करायचं आहे एका त्याच्यामध्ये. कसं होणार आहे माहीत नाही. उद्या मुंबईला जायला निघायचं पण आहे. फाटणार एकदम तरकणार आहे. लय बेकार. सोट्यात आमचा इथंच फाटले सोट्याची. सोट्या येतानाच बोलतो अरे मी रूम मध्ये गेलो, रूम मध्ये ना काय सोट्याची सुरुवात झाला. मी का आता पुढच्या मोठ्या ट्रिपला येणार नाही बाबा, मला जमायचं नाही. मला 4 व्हीलर पाहिजे. सोट्याला 4 व्हीलर पाहिजे. तर मित्रांनो शनिवार संपलेला आहे. ट्रिप पण संपलेली आहे. झाली दिवसभर कुत्र्यासारखा फिरलोय. घरी येताना फाटून 4 झालेली. आलो बाय घरी. किती वाजता आलो आपण घरी? म्हणजे रूम वरती हॉटेल घेतलं तिकडे 8 वाजता आलो. काय केलं दिवसभर आम्ही? सकाळी आलो, आंघोळ वगैरे केली, मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतले. तिकडून मग कुठे गेलो आपण? आरेवारे ना, त्याच्या आधी तो आपण तिकडे फोटोज काढले. मग आरेवारेची एक क्लिप आहे. थांबलो तर काय नाही तिकडे. उद्या सकाळी बघू. फक्त जर चान्स भेटला सकाळी लवकर उठून गेलो तर आरेवारेवरून मग गेलो मीरा बीचला. तिकडे बोट वगैरे त्याची तर क्लिप आहे, त्या सगळ्या येणार. तिकडून मग गेलो कशेळी. 60 किलोमीटर इकडून गेलो, 60 किलोमीटर तिकडून गेलो. कशेळीला जाता जेवायला थांबलो. ह्या होमस्टेला थांबलेलो आम्ही. नव्हता घ्यायचा तर चला परत आपल्या विषयाकडे. तर 60 किलोमीटर जाऊन येऊन फाटली आमची. गाड्या रटवीत आणल्या. तिकडे असं वाटतंय नाही, जाऊन मजा आली. तिकडे बघायला वगैरे सगळं चांगलं होतं. पण असं वाटायला लागलं नंतरला अर्धा दिवस फुकट गेला बाई. 120 किलोमीटर आमचे जास्त झाले. त्याच वेळामध्ये आम्ही इकडे जास्त वेळ फिरू शकलो असतो, पण ते झालं नाही. तर तेवढाच हे झाला, पण बाकी खूप फिरलो. आता घरी आलो 8 वाजता, फ्रेश वगैरे झालो. जरा रूममध्ये मस्ती केली. आमचे करता ज्यांना क्रेडिट हवं असतं डॅन्डी बोलतो मला ब्लॉग मध्ये. अरे एडिट करेल रे तू, आपला एडिटर चांगला आहे. तर सगळी मस्ती बिस्ती झाली. घरातून नाश्ता घेऊन आलेलो, थोडाफार सुका खाऊ ते खाल्ला. पण आता काय गांजाची आग तर काय मिटत नाही बाय. बोललो चला आता खाली.
रूममध्ये बसून पण कंटाळा आलेला. बोललो खाली जाऊया जरा बीच वगैरे वरती जाऊया मस्तपैकी, बघूया रात्रीचं कसं वाटतंय. रूममध्ये तर काय थंडी वाटत नव्हती, बाहेर तशी थंडी आहे भाई. हाफ पॅन्टी घालून फिरतोय बघा. वरती तर ठीक आहे हुडी घातल्या म्हणून काय वाटत नाही, खाली बाय थरथरत आहे आता अजून. आमचा स्टील हा बाय काय बोलता त्याला आपला बाल ब्रह्मचारी भेंडी. इसको कुछ नहीं होता, मर्द को कभी दर्द नहीं होता. भेंडी आम्ही पण मरतच आहे तसे, पण आम्हाला दर्द होतो. हा भेंडी. काल गावाला गेलो मामाकडे. हे बघा महाराज, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. काल मामाकडे आलो 1:30 वाजता रात्री. एवढ्या थंडीतून गाडीवरून कुडकुडत आलो. 1:30 वाजता गेलो, 1 वाजता बोललोच नाही मी. 2 वाजता बोललो. 1:30 वाजता बोललो. बघ व्हिडिओ मध्ये आहे प्रूफ. बघ जर असला तर आता जेवणाचं बिल तुझ्याकडनं लगेच. बघ अर्जू चुकीचं नाही, कारण मला आठवतं मी 1:30 बोललोय. आईस्क्रीम काय असेल आईस्क्रीम नाही बाबा, जेवल्याच्या नंतर. हा बघ याने अजून एक शब्द काढला ना त्याचा, आईस्क्रीम. हे सोबत चालना, हे सोबत चालना बाय. नाही बाय जेवणाचा बाय मेन हे पाहिजे. आय एम सॉरी काय मग भेंडी तू बोलतो कसा. मला आठवतं 1:30 वाजता बोललोय मी तरी. आता पण 1:30 वाजताच बोललो, तेव्हा पण 1:30 वाजताच बोललोय. 2चा संबंध झाला नाही बाय. हा आमचा एडिटर आहे, हा पण सोनू सारखा रडतो आता क्रेडिट साठी. याला मोबाईल मध्ये याच्या सगळा युट्यूबचा चॅनल एडिटिंग हा करतो. पैसे आले चुकून मुकून, कधी व्हायरल झाला मस्त चॅनल मोठा झाला वाटत नाही. हा अपेक्षा होता आतापासूनच, अपेक्षा नाही त्या गोष्टीची, तरी पण आम्ही करतो. व्हायरल झाला, पैसे विषयाला लागले सगळे. हा ह्याला येणार तर नाही. 3 व्हिडिओ तुझ्यामुळे सर आहेत. तुझ्या गावाला गेलो तिकडे काय करायला नव्हता म्हणून आम्ही ब्लॉग बनवायला घेतले आणि ते आवडले, मग ते टाकायला घेतले पोरांनी जोश मध्ये येऊन. अरे भेंडी युट्यूबर बनूया आपण, ब्लॉग बनवूया, भेंडी सगळे करतात आपण पण करूया. झालं तर झालं व्हायरल. तर सगळा करायला घेतला तुझ्यामुळे. आता तूच आहे आमचा करता करता बाय, तुझाच क्रेडिट आहे सगळा. सुरुवात तर तशीच झाली ब्लॉग बनवायची. आम्हाला काय एक्सपिरियन्स नाही बाय सगळ्याला. एवढा नीच माणूस आहे ना, ह्याच्यासोबत कितीतरी पैसा लावलेले आहेत पण एका पण पैशाच्या पैसे दिला नाही चालेल. खायला घालू. आईस्क्रीम चल, आईस्क्रीम तर आईस्क्रीम, आईस्क्रीम खायला घालू शकतो. आईस्क्रीम तर आईस्क्रीम भेंडी. हा एडिटर वाल्याने काय नाही दिला. एडिटरचा पगार अजून आलाय नाही ना. आलाय तो मम्मीकडे दिला नाही. मम्मीकडे नाही दिला तर भेंडी घरात घ्यायची नाही मम्मी त्याला. थांब जरा, म्हणून सांगतोय ना व्हिडिओ व्हायरल करा. अरे त्याच्यासाठी बाय एडिटरचा झाला बघ. हा पण कामाला लागला, ह्या गांडीने पण कुठं पण जाऊ दे. आमचा पण आमच्याकडे नाहीत, आम्ही पण बोलू. सोनू बोल माझ्याकडे नाहीत, माझी फ्युचरची बायको तिच्याकडे जातो. असं थोडी असतं बाय. चायला व्लॉग त्याच्याच मोबाईल मधून बनवतो कधी कधी आणि त्यालाच बोलतो. असं ते चालतो आमच्यामध्ये. एवढा पाहिजे आमचे त्याच्या. आता फिरायला आलोय, आमच्या तिघांचेच फोटो आहेत. या दोघांनी काय फोटो बिटो काढलेलेच नाहीत. दोघं भाऊ. यांना आवडच नाही कसले. आयफोन कशाला घेतला काय माहिती. त्याला बोलतो मला देऊन टाक, माझा तू घे. काय तुला फोटो बिटो काढत तर नाहीत, ऐकत नाही. असं मी बोललोय ना कधी. आता बोला ज्या याला आयफोन पाहिजे आता. मगाशी आलो तर असेल. अगो बाई मगाशी येताना तुम्ही घाबरले. हा ना, तो वाडाचा झाड दाखवला ना बाय, फाटली. मी दाखवला तो नाही, तुझ्यासाठी थांबलेलो बा आम्ही. त्याच्या थोडाच मागे वडाचा झाड होता एवढा मोठा. आजच्या गावात काहीतरी बांधलेला त्याला, ऑरेंज कलरचा फडका बांधलेला होता बाय. फापल्ली बघितलं तसा लगेच स्टार्टर मारला आणि पुढे निघालो. नाही थांबायचं तिथे. The next day. तर चला, आज उजाडलेलं आहे. रविवारची सकाळ, वाजलेले आहेत 9. आता परत निघालेलो आम्ही मुंबईच्या दिशेने. झाली ट्रिप संपली. काल रात्री जेवण वगैरे राऊंड मारून आलो आणि आता झोपलो. लय झोप आलेली, दमलेले सगळ्यांना. आडवे पडले, झोपून गेले. सकाळी 8 वाजता उठलो. 6 वाजता उठणार होतो. 6चा अलार्म वाजला, बंद पण झाला. 8 वाजता उठलो. 8 वाजता निघायचं होतं. 8 वाजता निघायचं होतं. 8 वाजता हे लोक उठून प्रसाद आणायला गेले खाली. प्रसाद वगैरे आणला, आले, गाड्या वगैरे पुसल्या आणि आता निघालो. आता इकडून जाऊ महाडला, परत मामाच्या गावी.
तिकडे जाऊन जरा येऊ वगैरे, तिकडून मामाच्या मुलाला उचलू आणि तिकडून डायरेक्ट मुंबई. चला मग आता पेट्रोल पंपवरती थांबलेलं पेट्रोल भरायसाठी. भावाच्या गाडीत पेट्रोल थोडा कमी होता, पेट्रोल टाकलेला आहे. आपली तर काय बघायलाच नको, 2300 रुपयाचा पेट्रोल ऑलरेडी झालेला आहे. पुढे बघा असेल आता ब्लॉग मध्ये समजेल तुम्हाला कितीचा पेट्रोल झाला. हा, मुंबईला गेल्यावरती एकदा सगळा खर्च सांगतो आम्ही काय झालेला आहे ते. आता फटाफट निघायचा घेतो. 1 वाजेपर्यंत तिकडे पोचायचं आहे. टार्गेट ठेवला मी 1 वाजेपर्यंतचा. तिकडे जाऊन जेवायचं आहे 2-2:30 वाजेपर्यंत. तिकडून पण निघायचं आहे 5-6 वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोचायचं, म्हणजे आरामात ट्रॅफिक नाही भेटणार. हा भावानो, 2-2:30 पर्यंत निघा तिकडून मामाकडून जेवण वगैरे, म्हणजे कसं माणगावमध्ये ट्रॅफिक नाही भेटणार. पोहोचतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. आपण पोहोचू भावा. आता 9 वाजता निघालो, 4 तासात पोहोचलं पाहिजे. चाय बी का प्यायची आहे की नाही सर? हा बघ, हा रूम वरच बोललेला मला चहा पाहिजे त्याच्याशिवाय. हायवेला बाहेर म्हणजे पडू तर बाहेर तर भेटेल तर. हा, जिथे भेटेल ना पहिला तिकडे थांबा, पटापट प्या आणि निघायचा घ्या. थांबू नका, टाइमपास करू नका. आपण डायरेक्ट आता महाडला जायचं बघू. कालच्या वर्गात 70-80, 60-70-80, 60-70-80 आरामात पोचतोय. व्हिडिओ मध्ये पोच नको. चला भेटू मग आता महाडला. The next day. तर मित्रांनो, गल्लीतली गार्टी परत आलेली आहेत मुंबईला. झाला काल रात्री आलो, खूप दमलेले पोरं, त्याच्यामुळे आपापल्या घरी जाऊन झोपून गेले ग. म्हणजे नंतरला जेवण वगैरे राऊंड मारायला आलेलो तेव्हा हिशोब करण्यातच वेळ गेला. सोनूला आम्ही असा म्हणजे संगमेश्वरला थांबून मिसळ खाल्लेली रिटर्न येताना, तर त्याचा हिशोब जरा झालेला. तिघांनी वडा उसळ खाल्लेली, आम्ही दोघांनी मिसळ खाल्लेली, तर त्याचा हिशोब जरा समजावायचा होता. हा आमचा माणूस आहे ना, मलाच का म्हणजे तूच विचार होता. मी 10 रुपये एक्स्ट्रा तू नाही तर कोण देणार आहे. आम्ही फक्त मिसळ खाल्ली, एक्स्ट्रा पाव पण नाही, तरी बोलतो सेम पैसे दे. अरे नाही बाय बिल किती झाला? 310 रुपये. तो बोलला 300 रुपये द्या. मग पावाचे झाले ना त्याचे. हा अच्छा आहे ना मारी. तर ते सगळं केला इथे. बघा इकडे जेवण काय तडमडत होता आम्ही. काल केला हिशोब सगळ्यांनी, म्हणजे पैसे कसे खर्च केलेले, जो जाईल जिकडे प्रत्येकाने थोडे सगळीकडे एक ठिकाणी सगळ्यांनी पैसे दिलेले. तर इकडे आलो संध्याकाळी, मग सगळा हिशोब वगैरे केला, कोणाला किती द्यायचे ते ठरवले, पैसे पाठवले अर्ध्याने, गप घरी जाऊन झोपून गेलो. आणि मग ब्लॉग तर काय दमलेलो म्हणून काय संपवायला भेटला नाही. बोलो नंतरला थोड्या वेळाने घरी वगैरे जाऊ, दुसऱ्या दिवशी हे करू. तर आता बाहेर निघालो राऊंड मारायला. जेवण आमचा रोजचा राऊंड असतो. उठला लगेच. असतो माझा राक्षसासारखा. तर रोजचा आमचा राऊंड असतो रात्री जेवल्यावरती. तर आज पण असंच निघालो. तर आता हे येडेजाळे बघताय, हे रोजचे असतात, हे रोज चालू असतात. तर हे झालं तर बोलले आता व्लॉग संपून टाकूया. सगळे क्लिप आहेत, फक्त एंडिंग बाकी आहे. तर मग बोललो चला ठीक आहे संपून टाकूया. भेंड्या आता एवढं चांगलं बनवलं चांगलं, तर ते पण करून टाकूया. चल ना पुढे, चल ना. झाला संपून टाकायचा. चला मग आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बघूया कधी मुहूर्त निघतोय ब्लॉग बनवायचा. ते 2-2, 4-4 महिने प्लॅन बनवतो, 10 वेळा कॅन्सल करतो, तेव्हा कुठे जाऊन एकदा ट्रिपला जातो आणि तेव्हा मग ब्लॉग बनवतो. तर असेच बघूया आता काय ते. ए समोर आहे आणि धप्पा दे. हाय मित्रांनो, आता मी इथून दर्शन घेऊन आलोय गणपतीपुळं. आता इथे ही बीच आहे, सॉरी बोट आले, ते बघायला आलोय. आता बघू. सुप्रभात मित्रांनो, हे बघा, हे आमचे हे कार्टे गणपतीपुळ्याला आलोय. आणि हे बघा अजून फोटो चालू आहे, यांचे फोटोग्राफी चालू आहे. पेट्रोल भरून झाला आहे.